उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित हा जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली। या प्रकरणी जमीन व्यवहाराच्या चौकशीसाठी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की या समितीने कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी करावी। महत्त्वाचे म्हणजे हा व्यवहार करणाऱ्या कंपनीत पार्थ पवार यांचा समावेश होता, पण अजित पवार यांनी सांगितले की या प्रकरणातून पार्थ पवार यांची बाजू स्पष्ट झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे। त्यांनी जाहीर केले आहे की या व्यवहाराबाबत फोन करणारे आणि मदत करणाऱ्यांचीही कसून चौकशी होणार आहे। पदापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे, बाबासाहेबांचे संविधान श्रेष्ठ आहे असे म्हणत त्यांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला वाव न देण्याची ग्वाही दिली। 2 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकही पैशाचा व्यवहार न होता नोंदणी कशी झाली हा चौकशीचा महत्त्वाचा भाग असेल। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे। त्यांनी सांगितले की हा व्यवहार रद्द करण्यात आला असला तरी संबंधित पक्षकारांना मुद्रांक शुल्काचा म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरणा करावाच लागणार आहे। मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय व्यवहार कायदेशीररित्या रद्द होणार नाही। विशेष म्हणजे पुण्यातील संशयास्पद जमीन व्यवहार रद्द होण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ आहे। यापूर्वी जैन ट्रस्टच्या मालमत्तेसंदर्भातील वादग्रस्त व्यवहारही विरोधामुळे रद्द झाला होता, ज्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आले होते। या संपूर्ण प्रकरणातून दूध का दूध पाणी का पाणी समोर येणे आवश्यक आहे। राजकीय संबंधितांचा समावेश असलेल्या जमीन व्यवहारांवर अंकुश लावण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे।